अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या ठिकाणी एका मुस्लिम तरुणाने कित्येक हिंदू आणि मुस्लिम तरुणांना प्रेम प्रकरणात फसवून त्यांच्यासोबत अश्लील व्हिडिओ बनवले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले। या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। या गंभीर घटना संदर्भात संबंधित आरोपीला तत्काळ अटक करण्यासाठी जिल्ह्यातील विविध संघटना आणि विविध पक्षातील नेत्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे। अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांच्यासह प्रहार राष्ट्रवादीसह अन्य पक्षांचे पदाधिकाऱ्यांनीही अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांच्यासह प्रहार राष्ट्रवादीसह अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अचलपूर येथील उपविभागीय कार्यालयात धडक देऊन संबंधित आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी आमदार प्रवीण तायडे यांनी केली आहे। मुस्लिम महिला नाही करत त्याला झाला शिकार बनवलेला आहे। मुस्लिम महिला नाही केलेला आहे। काही आपल्या बहिणीच आहे, परंतु हे जण करायला पाहिजे। मुस्लिम मुली पण त्याच्यामध्ये आहे। मुस्लिम मुली जास्त आहे, त्याचं सर्वात जास्त दुःख आहे की हिंदू मुली जास्त आहेत। मी तुम्हाला नाव सांगतो, तुम्हाला माहित नसेल एखादा चला तुम्ही त्याच्या बाबाला सांगितलं आता तुम्ही असे कसे बाहेर करत नाही, मी पाहतो तुम्ही असं करा म्हणून। पण आता त्याच्या वाटतो का ते कोर्टात टिकत नाही टिकत नसतो विषय, पण त्याला नंगा मारा भावा, त्याला सुचवा ना थोडसा कारवाई उद्यापासून हे बाकी इथे सांगितलेलं आहे ते झालं पाहिजे। ते 15 दिवस नाही पाहिजे आपल्याला, आता मी लक्ष ठेवा, आता लक्ष ठेवा। 3 घर आहे बोलतो। जोपर्यंत त्याला पकडल्या जाऊ शकत नाही, त्याचं घर बंद आहे, त्याची 3 घरं आहेत, त्याचा वडिलांचा गाडीचा व्यवसाय आहे, परंतु या गोष्टीचं समर्थन कुणीच करू शकत नाही आणि केलंही पाहिजे नाही। कारण याचं कारण असं की यात सर्व समाजाच्या मुली याच्यात गर्दीत आलेल्या आहे, परंतु खास करून हिंदू मुलींचे व्हिडिओ असलेले व्हिडिओ काढलेले आहे, हिंदू महिलांचे व्हिडिओ असलेले व्हिडिओ काढलेले आहे। त्याच्यामुळं या गोष्टी आम्ही भारतीय जनता पार्टी असो की शहरातला कोणताही कार्यकर्ता असो, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, ते कदापि सहन करू शकत नाही। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं दुपारीच झालं, ते म्हणले मी यातल्या प्रत्येक आरोपीला हुडकून करून त्याला सोडणार नाही, त्याची ग्वाही देतो। अशाच नवनवीन घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल।